सर, मी सांगू इच्छिते की मिशन टीईटी नावाचा आपला ग्रुप आहे. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि मिनिशाला नावाचं आपलं ॲप आहे. त्या ॲपमध्ये देखील ह्या सर्व तासिका, त्याच्या पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होतील. नमस्कार. सर्वांना पुनश्च एकदा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या पाठासाठी मनपूर्वक शुभेच्छा. तर सुरुवातीला मी तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया. तर मागील तासाला बालमानसशास्त्र या घटकामध्ये मी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणं घेतलेली होती आणि काही जणांची विचारणा आली की बालमानसशास्त्रामध्ये हा घटक आहे का. तर सुरुवातीला बघा, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असं आपल्या घटकाचं नाव आहे. बालमानसशास्त्रमध्ये बालमानसशास्त्राचे सर्व घटक आहेत आणि अध्यापनशास्त्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, आरटी असे घटक येतात. तर त्यासाठी तुम्हाला संदर्भ म्हणून जर पाहिजे असेल तर बघा, 2018 टीईटीला एक प्रश्न आलेला होता. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानरचनावादासंबंधी कोणते तत्व समाविष्ट आहे. तर 2018च्या टीईटी मध्ये हा प्रश्न आलेला आहे. त्याच पद्धतीने 2024च्या टीईटी मध्ये प्रश्न आलेला होता. खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वापैकी एक आहे. आणि त्याच पद्धतीने आता परवा जी आपली टीईटी झालेली आहे, टीईटी 2025, यामध्ये प्रश्न आलेला होता ब्लूम्स टेक्सॉनॉमीवर आणि आपले जे HPCचे रुब्रिक आहेत त्या रुब्रिकवर. तर मनातला हा जो तुमचा गैरसमज होता की बालमानसशास्त्र म्हणजे फक्त बालमानसशास्त्रज्ञांच्या उपपत्ती, अध्ययन, संक्रमण या घटकासोबतच आपल्याला अध्यापन शास्त्र सुद्धा अभ्यासाचं आहे. अध्यापन शास्त्राला प्रत्येक टीईटी मध्ये आतापर्यंत मी अभ्यास केलेला आहे, एक प्रश्न 100% आलेला आहे. घटक कमी आहेत. मागील तासात आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणं अभ्यासलेली आहेत. आज आणि उद्या या 4 दिवसामध्ये आपल्याला अध्यापनशास्त्र आपलं संपणार आहे. तर बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर आज आपण शिक्षणाचा अधिकार कायदा RT 2009 पाहणार आहोत. त्याच पद्धतीने महाराष्ट्र अधिनियम 2011 पाहणार आहोत. आणि उद्या मात्र आपण HPC, CC आणि ब्लूम्स टेक्सॉनॉमी हे 3 घटक पाहिल्यानंतर आपल्या अध्यापनशास्त्रामधील टीईटी संदर्भात जे घटक आहेत ते आपले संपणार आहेत आणि पुढील आठवड्यामध्ये आपण बालमानसशास्त्राची सुरुवात करणार आहोत. पण कुणाला आणखी जर शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊ शकता, जेणेकरून तुमच्या शंकांचं निरसन मी 100% करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मला वाटतं इथंपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्या विषयाचं नावच आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. ओके. या घटकासाठी 30 गुण आहेत. 30 गुणापैकी 1 ते 2 गुण हे अध्यापनशास्त्रासंबंधी असतात. चला, तर आज आपण घटक पाहणार आहोत शिक्षणाचा अधिकार कायदा RT 2009. तर बघा, स्क्रीन सर्वांना दिसत असेल. या RT 2009लाच आपण बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार असं सुद्धा म्हणतो. मग हा जो कायदा आहे तो 2009चा, यामध्ये 7 प्रकरण, 39 कलम आहेत आणि हा कायदा लागू झालेला आहे 1 एप्रिल 2010ला. मी इथं मार्गदर्शन करत असताना महत्वाचे मुद्दे सांगते. प्रकरण किंवा कलम लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. तर तुम्हाला महत्वाचा जर कोणतं पॉइंट्स लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की RT 2009 कधी लागू झाला किंवा अंमलबजावणी कधी झाली. तर 1 एप्रिल 2010 ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार या अंमलबजावणीची तारीख 1 एप्रिल 2010. ओके. नेक्स्ट बघा, थोडक्यात आपण यामागील इतिहास पाहणार आहोत. तर 1990 साली राममूर्ती समिती नेमण्यात आली आणि या समितीने काय केलं, सुरुवातीला पहिल्यांदा त्यांनी शिक्षण आपला हक्क आहे हा प्रस्ताव राममूर्ती समितीने मांडलेला आहे. त्यानंतर 1993 साली उन्नीकृष्णन खटला, उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश हा खटला चालवला गेला आणि या खटल्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. काय निर्णय दिला तर कलम 21 अंतर्गत शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे.
तर तुम्ही आपली राज्यघटना पाहिली तर राज्यघटनेने आपल्याला 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत, 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यामध्ये कलम 21 जे आहे स्वातंत्र्य जीविताचा हक्क, त्या अंतर्गत शिक्षण हा जीविताच्या हक्कामध्ये येतो, असं उन्नीकृष्णन खटला अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्यानंतर बघा 1999 मध्ये काय झालं, तपस मुजुमदार समिती आयोजित करण्यात आली आणि या तपस मुजुमदार समितीने काय केलं, तर राज्यघटनेत कलम 21 अंतर्गत शिक्षण हा जो मूलभूत अधिकार होता हा समाविष्ट करण्यासाठी 21 हा कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्याची शिफारस तपस मुजुमदार या समितीने केली. त्यानंतर 2002 साली काय झालं बघा, 86वी घटना दुरुस्ती झाली. तपस मुजुमदार समितीच्या शिफारशीचा विचार केला गेला, 86वी घटना दुरुस्ती झाली आणि राज्यघटनेमध्ये कलम 21 चा समावेश करण्यात आला. तर हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. तर कलम 21 चा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने झाला, तर त्याचं उत्तर येणार आहे 86वी घटना दुरुस्ती 2002. त्यानंतर बघा 2002 ते 2009-10 पर्यंत गॅप पडला आणि 2009ला हा जो आरटी कायदा आहे तो पूर्ण झाला. कधी पूर्ण झाला, तर जुलै ऑगस्ट 2009 मध्ये राज्यसभा लोकसभेची म्हणजे संसदेची मान्यता मिळाली आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र 1 एप्रिल 2010 पासून सुरू झाली आणि यामध्ये 135 देशांच्या यादीमध्ये भारताचा सुद्धा समावेश होता. तर बघा या ठिकाणी कायद्याचा जो प्रवास होता तो आत्ता आपण अभ्यासलाय, तो थोडक्यात दिलेला आहे. 1990 राममूर्ती समिती, 1993 उन्नीकृष्णन खटला, 1999 तपस मुजुमदार समिती, 2002ला 86वी घटना दुरुस्ती, 2009ला राज्यसभेची मंजुरी आली 4 ऑगस्टला आणि लोकसभेची मंजुरी आली 26 ऑगस्ट. त्यामुळे राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली आणि त्यानंतर 1 एप्रिल 2010 पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. तर बघा या कायद्याचे स्वरूप आपल्याला पाहायचंय. तर इथं अजून एक महत्वाचा मुद्दा या कायद्याअंतर्गत येणार आहे बघा. कायद्याचं अधिकृत नाव आहे बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 आणि त्यानंतर याची जी व्याप्ती आहे ती संपूर्ण भारत कधी झाली, तर 31 ऑक्टोबर 2019ला झाली. जेव्हा आरटी कायदा आला 2009ला तेव्हा जम्मू काश्मीर वगळण्यात आलेलं होतं, परंतु 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झालं जम्मू काश्मीर आणि तेव्हापासून 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीरसह संपूर्ण भारतात हा आरटी म्हणजेच बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 लागू झाला. आणि कलम आणि प्रकरणं दिलेले आहेत, लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण सहज कानावर असू द्यात. यामध्ये एकूण 7 प्रकरणं आणि 29 कलम आहेत आणि याचा प्रमुख उद्देश होता सर्वसमावेशकता आणि भेदभाव समाप्ती. आणि सर्वात महत्वाची विशेष नोंद तुम्हाला ठेवायची आहे बरं का, हा मुद्दा महत्वाचा आहे. तर बघा कुणाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट देऊ शकता. आरटी अँथम, आरटी अँथम आहे, कोणतं आहे ते गाण्याचं बोल तुम्हाला जर माहिती असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये द्या. आरटी अँथम 2013 साली म्हटलं गेलं. मग एक अँथम म्हणण्यामागं कारण काय, तर संपूर्ण भारतामध्ये आरटी संदर्भात जनजागृती व्हावी, प्रसार व्हावा यासाठी 2013ला आरटी अँथम प्रसारित झाले आणि हे अँथम जे आहे त्याची रचना केली होती जावेद अख्तर यांनी आणि हे गायलं होतं, याचं गायन केलं होतं सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी हे गायन केलेलं होतं. तर मला अजूनही चॅट बॉक्समध्ये आलेलं नाही. आरटी अँथम कोणतं आहे कुणाला सांगता माहिती असेल तर कृपया द्या. ते गाणं तुम्ही खूपदा ऐकलेलं आहे, म्हटलेलं आहे, शाळेमध्ये सुद्धा ऐकलेलं आहे, परंतु ते आरटी अँथम आहे हे आपल्याला माहिती नसेल बहुधा. तर बघा घंटी बजी स्कूल की हे गाणं ऐकलेलं आहे तुम्ही, तर ते आहे हा चलो स्कूल चले, बरोबर आहे. तर मॅडमनी दिलेलं आहे, मॅडमचं नाव मला तर त्या मॅडमचं अभिनंदन. तर बरोबर उत्तर दिलेलं आहे.
चलो स्कूल चले, घंटी बजी स्कूल की, हे जे आहे ते ना आरटी अँथम आहे. तर या कायद्यामध्ये प्रकरण 1 मध्ये महत्वाच्या व्याख्या आहेत. तर बघा, बालक आपण कुणाला म्हणतो, तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलगा किंवा मुलगी याला आपण आरटी नुसार बालक म्हणतो. आणि वंचित गट म्हणजे काय बघा, जेव्हा आकलनावर प्रश्न येतात की नाही, तेव्हा वंचित गट कोणतं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. वंचित गट म्हणजे SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे अपंग विद्यार्थी, सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी, सांस्कृतिक भौगोलिक कारणामुळे वंचित असलेले बालक यांना आपण वंचित गट म्हणतो. त्याचप्रमाणे दुर्बल घटक कुणाला म्हणायचं, तर ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे, त्यांना आपण दुर्बल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणतो. आणि प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 8वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण. यावर आधारित, आकलनावर आधारित तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. तर नेक्स्ट बघा, इथं प्रत्येक क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त या कलमावर आधारित एखादा प्रश्न आला तर माहिती असावं म्हणून सांगते. कलम 3 मध्ये 6 ते 14 वर्ष वयापर्यंत मोफत आणि शिक्षणाचा हक्क इथं या ठिकाणी दिलेला आहे. कलम 3 अंतर्गत यामध्ये सांगितलेलं आहे की 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणार आहे. कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही आणि दिव्यांग बालकांना विशेष हक्क या अंतर्गत देण्यात आलेले आहेत. कलम 4 नुसार बघा, वयानुरूप प्रवेश. तुम्हाला माहिती असेल, आरटी कायदा जेव्हा आला तेव्हापासून आपण वर्षभर प्रवेश देतो आणि त्याच पद्धतीने वयानुरूप देतो. एखादा जर 10 ते 11 वर्षाचं मूल आपल्या शाळेत आलं असेल, तर डायरेक्ट आपण त्याला 4थीला किंवा 5वीला त्याचं वय ज्या इयत्तेत बसेल त्या इयत्तेत त्याला आपण बसवतो. त्या वयानुरूप प्रवेश आपण त्या विद्यार्थ्याला देतो. हे कलम 4 मध्ये सांगितलेलं आहे. आणि याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ज्यांचं वयानुरूप प्रवेश ज्यांना मिळालेला आहे, त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी SCRTने एक पुस्तक प्रत्येक शाळेला दिलेलं आहे बघा. आरटी प्रवेश ज्या शाळेत झालेला आहे त्यांना माहिती असेल, तर विद्यार्थी मित्र नावाचं SCRTचं पुस्तक प्रत्येक शाळेमध्ये उपलब्ध झालेलं आहे. त्यानंतर कलम 5 काय सांगतो बघा, दाखला हस्तांतरण. तर एका शाळेतून दुसऱ्या शाळेत दाखला देण्यासाठी मुख्याध्यापकांना विलंब करता येणार नाही. जर एखाद्या शाळेतून दाखला मागणी आली असेल, तर 7 दिवसाच्या आत मुख्याध्यापकांनी त्या विद्यार्थ्याचा दाखला संबंधित शाळेला पाठवून द्यायचा आहे. जर विलंब झाला तर मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता असते. तर बघा, त्यानंतर आहे प्रकरण 2. यामध्ये कलम 3 ते 5 आत्ता आपण जे सांगितलेले आहे तेच इथं दिलेले आहेत. त्यानंतर आहे प्रकरण 3. यामध्ये बघा 6 ते 11 कलमांचा समावेश आहे. 6 ते 11 कलम कोणते आहेत ते आपण पाहूया. तर बघा, कलम 6 आणि 7 इथं या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. कलम 6 मध्ये नजीकची शाळा स्थापन करण्याचा हक्क आहे. तर एखाद्या गावामध्ये, वाडी वस्तीमध्ये नजीक जर शाळा नसेल, तर शाळा स्थापन करण्याचा हक्क कलम 6 अंतर्गत दिलेला आहे. मग ते करण्यासाठी अट पण आहेत बघा. 1ली ते 5वीच्या वर्गासाठी 1 किलोमीटरची अट आहे. पण त्याला अट असं आहे की 1 किलोमीटर त्या वस्तीच्या, वाडी वस्तीच्या 1 किलोमीटरच्या आत दुसरी जर शाळा असेल तर त्यांना शाळा स्थापन करता येणार नाही. पण 1 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असेल तर 1 किलोमीटरच्या आत 1ली ते 5वीची शाळा आपण स्थापन करू शकतो. 6वी ते 8वी साठी 3 किलोमीटरची अट आहे. त्यानंतर कलम 7 काय सांगते बघा. कलम 7 जे आहे ना, ते कलम 7 आहे, केंद्र आणि राज्य शासनाला त्यांनी आर्थिक जबाबदारी दिलेली आहे. केंद्राचा वाटा किती, राज्याचा वाटा किती, हे कलम 7 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 8 जे आहे, कलम 8 मध्ये शासनाची कर्तव्य सांगितलेले आहेत. मग अभ्यासक्रम ठरवणे असो, तासिका ठरवणे असो, शिक्षकांचं प्रशिक्षण असो, ते कलम 8 अंतर्गत सांगितलेलं आहे. आणि कलम 9 अंतर्गत काय सांगितलंय, तर स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य आहेत. स्थानिक प्राधिकरण म्हणजे स्थानिक शासन जे आहे त्यांची कर्तव्य कलम 9 मध्ये सांगितलेले आहे. आणि कलम 10 महत्वाचा आहे बघा. पुन्हा मी महत्वाचा असेल तेव्हा तुम्हाला अलर्ट करेन. कलम 10 मध्ये काय सांगितलंय की प्रत्येक माता पित्यांना, पालकांना आपल्या पाल्यात शाळेत पाठवण्याविषयीचं कलम जर कोणतं असेल तर ते कलम 10 आहे. प्रत्येक पाल्याला शाळेत प्रवेश मिळवून देण्याचं कर्तव्य माता पिता आणि पालकांचं आहे.
हे कलम 10 मध्ये सांगितलेले आहे. आणि कलम 11 मध्ये काय सांगितलंय, 3 ते 6 वयोगटासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाची म्हणजे तयारी, म्हणजेच अंगणवाडीची तयारी करणे, त्याला ECC म्हणतो. मग या अंतर्गतच आपण आता जी शाळापूर्व तयारी आपण उपक्रम घेतो का नाही, तो उपक्रम आपण कलम 11 अंतर्गत घेतो. म्हणजेच कलम 11 हे शाळापूर्व तयारीसाठी आपण वापरतो, 3 ते 6 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी. आता प्रकरण 4 आहे बघा. बघा, पुन्हा एकदा मी सांगते, अध्यापन शास्त्रावर आधारित 1 ते 2 प्रश्न येऊ शकतात. एक प्रश्न कंपल्सरी येणार, दुसरा प्रश्न बाय चान्स येऊ शकतो. त्यामुळे आपण ओझरतं पाहणार आहोत हा घटक. त्यानंतर बालमानसशास्त्रावर जवळपास 27 ते 28 प्रश्न येण्याची शक्यता असते. तो घटक आपण डिटेल अभ्यासूयात. तर कलम 12 बघा. कलम 12 मध्ये 25% आरक्षण सांगितलेलं आहे. मग 25% आरक्षण कुठं, तर खूप आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा वंचित घटकांना जर खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये, चांगल्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यांना अडचणी होत्या. त्यांचंही स्वप्न असायचं की आपण आपल्या मुलाला मोठ्या शाळेत घालावं, परंतु ते कुठंतरी त्यांचं स्वप्न त्यांच्या परिस्थितीने अडलं जायचं. परंतु आता कलम 12 नुसार काय झालंय, 25% आरक्षण खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मग या 25% आरक्षणमध्ये वंचित आणि दुर्बल घटकासाठी 25% जागा राखीव ठेवण्यात येतात. आणि काय केलं जातं, त्या शाळेला एका विद्यार्थ्यामागं शाळेचा किती खर्च होतो किंवा शासनाने ठरवलेला खर्च, या दोन्हीपैकी कोणता खर्च कमी आहे तेवढा अनुदान त्या शाळेला शासन पुरवलं जातं किंवा शासनाकडून त्या खर्चाची भरपाई केली जाते. त्यानंतर बघा, कलम 13 मध्ये प्रवेश प्रक्रिया आहे. कलम 13 मध्ये प्रवेश प्रक्रिया आहे. यामध्ये काय झालंय, आता कॅपिटेशन फी घेणं बंद करण्यात आलेलं आहे. जर कोणती शाळा कॅपिटेशन फी घेत असेल, तर त्या शाळेने कॅपिटेशन फी घेतला असं जर कळालं, तर त्या कॅपिटेशन फीच्या 10 पट दंड त्या शाळेला द्यावा लागतो. किंवा चाळणी पद्धत, म्हणजे मुलाखत घेतात बघा काही शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालकांच्या, तर त्या मुलाखती घेणं सुद्धा आता बंद केले आहे. त्याला स्क्रीनिंग प्रोसिजर म्हणतात. ते सुद्धा बंद केलेलं आहे. जर कोणती शाळा चाळणी परीक्षा घेत असेल, तर त्या शाळेला पहिल्या गुन्ह्यासाठी 25,000 रुपये दंड आहे. आणि पुन्हा जर त्या शाळेने तीच चूक केली किंवा तोच गुन्हा केला, तर त्यानंतर प्रत्येक गुन्ह्यास त्यांना 50,000 रुपये दंड द्यावा लागतो. त्यानंतर कलम 14 आणि कलम 15 बघा. कलम 14 म्हणजे वयानुरूप प्रवेश आहे. प्रत्येक बालकाला वयानुरूप प्रवेश द्यायचा आहे वर्षभर कधीही. तर आपण विद्यार्थ्याला वयाचा पुरावा मागू शकत नाही. कलम 14 अंतर्गत समजा एखादा विद्यार्थी तुमच्या शाळेत आलाय आणि त्याच्याकडे जन्मदाखला नाही, जन्मदाखल्याचं काही प्रूफ नाही, मग तुम्ही तुझ्याकडे कोणताच प्रूफ नाही म्हणून त्याला प्रवेश नाकारू शकत नाही. कलम 14 काय म्हणतो की विद्यार्थ्याला वयाचा पुरावा मागण्याचं बंधन ठेवू नका. ग्रामपंचायत असो किंवा त्याच्याकडे दुसरं कोणता पुरावा असेल तर ते स्वीकारा. नसेल तर आई वडिलांचं किंवा त्यांच्या पालकांचं प्रतिज्ञापत्र घ्या वया संदर्भात, आणि त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळवून द्या, असं कलम 14 सांगतो. वयानुरूप प्रवेश त्याला घ्यायचा आहे, कोणत्याही वयाचा पुरावा न मागता. असेल तर उत्तम, नसेल तर तुम्हाला प्रतिज्ञापत्र घेऊन ते घेऊ शकता. त्यानंतर बघा, कलम 15 काय सांगतं बघा. कलम 15 प्रवेशास नकार, म्हणजे वर्षभर शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर सुद्धा आपण त्या विद्यार्थ्याला वर्षभर कधीही प्रवेश देता येतो. त्याला प्रवेश देण्यास आपण नकार देऊ शकत नाही. त्यानंतर बघा, आत्ताच कॅपिटेशन फीचा आहे हा डबल आलेला आहे मुद्दा. आता आपण पाहिले 25% आरक्षण आपण पाहिले कलम 12 अंतर्गत. आत्ताच मी सांगितलं की शासकीय शाळामध्ये 100% मोफत शिक्षण मिळणार आहे. अनुदानित शाळामध्ये सुद्धा प्रवेश घेतलेल्या बालकांना मोफत शिक्षण आहे. आणि इथं किमान 25%ची अट इथं पण आहे अनुदानित शाळेमध्ये. आणि विना अनुदानित शाळांमध्ये, विशिष्ट शाळांमध्ये दुर्बल आणि वंचित घटकासाठी 25% प्रवेश देणे बंधनकारक किंवा त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि याचा जो खर्च आहे, मग आम्ही सांगितल्याप्रमाणे शाळा प्रत्येक विद्यार्थ्यावर जेवढा खर्च करतो ते किंवा सरकारने ठरवले, दोन्हीपैकी कोणती रक्कम कमी आहे तेवढी रक्कम शासनाकडून त्या शाळेला पुरवली जाते. त्यानंतर बघा, कलम 17 सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कलम 17 आपण त्याला खतरा म्हणतो.
की कोणत्याही बालकास शारीरिक शिक्षा किंवा मानसिक त्रास देण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन झाल्यास शिस्तभंगाची कारवाई. तर तुम्हाला टीईटी साठी हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे, कलम 17. तर कोणत्याही बालकाला आपण आता शारीरिक किंवा मानसिक त्रास देऊ शकत नाही. ती उल्लंघन झाल्यास शिस्तभंगाच्या कारवाईस आपल्याला सामोरे जावं लागेल. त्यानंतर बघा कलम 18. कलम 18 आहे की संस्थांना मान्यता देण्याचं काम, शाळा स्थापन करताना मान्यता कलम 18 अंतर्गत दिली जाते. जर मान्यता न देता जर ती शाळा चालू राहिली तर त्याला सुद्धा त्या शाळेला दंड पुकारला जातो. मान्यता नसताना जर शाळा चालवली तर 1,00,000 रुपये दंड आहे. आणि तरीही त्यांनी शाळा चालू ठेवली त्यानंतर दररोज 10,000 रुपये दंड त्या शाळेला मिळतो, मान्यता नसताना जर शाळा चालू ठेवली तर. आणि कलम 19 काय सांगतं बघा, कलम 19 तुम्हाला काय सांगतं की शाळेसाठी जे मानके आणि निकष आहेत ते कलम 19 मध्ये देण्यात आलेले आहेत. बघा, मानके आणि निकष खूप महत्वाचे आहेत बरं का. कलम 19 महत्वाचा आहे तुमच्यासाठी. यामध्ये शाळेसाठी मानके आणि निकष या अंतर्गत दिलेले आहेत. कोणती मानके आहेत ते आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत. तर तोपर्यंत आपण कलम 19 ठेवूया. त्यानंतर बघा कलम 17 आता सांगितल्याप्रमाणे शारीरिक शिक्षा करण्यास सक्त मनाई आहे. कोणत्याही बालकाला आपण शारीरिक किंवा मानसिक शिक्षा करू शकत नाही. आणखीन एक महत्वाचा मुद्दा बघा टीईटी साठी, 2019 पूर्वी आणि दुसरा मुद्दा आहे 2024 ची दुरुस्ती. तर 2019 पूर्वी आपण सरसकट 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पास करत होतो किंवा पुढील वर्गात जाण्यासाठी आपण अडवत नव्हतो. सरसकट सर्वांना आपण पास करायचो, त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जायचा. परंतु 2019 साली यामध्ये दुरुस्ती झाली आरटी मध्ये. या अंतर्गत 5वी ते 8वी मध्ये आता नियमित परीक्षा घेतली जाणार आहे 5वी आणि 8वीच्या वर्गासाठी. आणि या अंतर्गत जर बालक नापास झाला तर त्याला पुन्हा एक चान्स दिला जातो. 2 महिन्यांनी पुन्हा पुनर्परीक्षा घेतली जाते. पुनर्परीक्षेत सुद्धा जर तो विद्यार्थी नापास झाला तर त्याला त्याच वर्गात ठेवता येतं. तर बघा, परंतु त्याला नापास झालं म्हणून आपण शाळेच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही किंवा शाळाबाह्य ठरू द्यायचं नाही. त्यानंतर 2024 हे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या दुरुस्तीमध्ये झालेले आहे. 2024 साली पहिल्यांदा आपण 5वी ते 8वीच्या वर्गासाठी स्वतंत्र परीक्षा घेतलेली आहे. 2025 मध्ये दुसऱ्यांदा अशी परीक्षा झालेली आहे. आता 2026 मध्ये तिसऱ्यांदा परीक्षा होणार आहे 5वी आणि 8वीच्या वर्गासाठी. 2019ला आरटी 2009 मध्ये सुधारणा झाली आणि 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाचं जो अधिनियम आहे 2011 त्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे. त्याच पद्धतीने बघा कलम 21 सुद्धा महत्वाचं आहे बरं का. 21 आणि 22 टीईटीच्या संदर्भानं मी महत्वाचे कलम तुम्हाला मुद्दाम सांगते. कलम 21 का महत्वाचं आहे तर आरटी 2009 अंतर्गत कलम 21 अंतर्गत एसएमसी ची रचना झाली. SMC म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती. मग या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये 75% सदस्य हे विद्यार्थ्यांचे माता पिता किंवा पालक असतात. आणि या सर्व एकूण सदस्यापैकी 50% सदस्य या महिला असतात. आणि हे सदस्य निवडताना दुर्बल आणि वंचित घटकांना योग्य प्रतिनिधित्व द्यायचंय. पुन्हा इथं दुर्बल आणि वंचित घटक आलं बघा. तर तोपर्यंत तुम्हाला ऐकत ऐकत दुर्बल घटक म्हणजे कोणते घटक आणि वंचित घटक म्हणजे कोणते घटक तुम्हाला कमेंट करायचंय चॅट बॉक्समध्ये. बघूया कुणाचं उत्तर बरोबर येतं. त्यानंतर बघा ह्या SMCचं कार्य काय आहे बघा. शाळेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, शाळेच्या निधी वापरावर देखरेख ठेवणे, शाळा विकास आराखडा तयार करणे. आणि हा शाळा विकास आराखडा तयार करण्याचं कलम जे आहे ते आहे कलम 22. कलम 22 अंतर्गत आपण शाळा विकास योजना म्हणजे शाळा विकास आराखडा तयार करतो. ओके. प्रत्येक शाळेसाठी सल्लागार समिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती आपली कार्यरत असते. आता नेक्स्ट बघा, शाळा व्यवस्थापन समितीची रचना आता आपण सांगितल्याप्रमाणे दिलेली आहे इथं. मी आता सांगितलं 75% हे पालक असतात, त्यातले 25% उर्वरित शिक्षक आणि स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी असतात. त्यामध्ये शिक्षण तज्ज्ञ असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील
हा, उत्तर बरोबर आले बघा. सय्यद मॅडम आहेत बहुतेक. वंचित घटक म्हणजे SC ST, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले. बरोबर. उत्तर आले. मीरा पाटील मॅडमचं सुद्धा उत्तर बरोबर आहे. आता दुर्बल घटक म्हणजे कोणते ते टाका फक्त. तर बघा, SMC मधील रचना 75% हे पालक असतात आणि 25% स्थानिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी आणि शिक्षक. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य एखादा असतो, पुन्हा शिक्षक प्रतिनिधी असतो, शिक्षण तज्ज्ञ असतो, आणि या 100% पैकी 50% या महिला असतात. हा घटक लक्षात ठेवा TET साठी. आणि कामकाज आपण आत्ताच पाहिले, शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, शाळेच्या अनुदानावर देखरेख ठेवणे, त्याच पद्धतीने शाळा विकास आराखड्यामध्ये सहकार्य करणे आणि सल्लागार समिती म्हणून काम करणे. तर बघा, इथं बरोबर आहे. पुन्हा सय्यद मॅडमचं अभिनंदन. त्यांनी बरोबर दिलंय. दुर्बल म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेले म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे असं. तर बघा, कलम 23 मध्ये निर्धारित पात्रता धारण केलेली आहे. म्हणजे कलम 23 अंतर्गत सांगितलेलं आहे की शिक्षकांची नेमणूक अर्हता आणि अटी यासाठी शिक्षक हा योग्य पात्रताधारक असला पाहिजे, हे कलम 23 मध्ये सांगितलेलं आहे. आणि कलम 24 अंतर्गत सांगितलेलं आहे शिक्षकांची कर्तव्य. शिक्षकांच्या कर्तव्यामध्ये शिक्षकाचा अध्यापन पद्धती आलं, शिक्षकाने नियमित शाळेवर पोहोचणं, आपला अभ्यासक्रम पूर्ण करणं, अध्ययन निष्पत्ती पूर्ण करणे, आपले शिक्षणाची उद्दिष्ट ध्येय साध्य करणं, ही शिक्षकाची जी कर्तव्य आहेत ती कलम 24 अंतर्गत सांगितलेली आहेत. आणि शिक्षकाची पात्रता जी आहे ती कलम 23 अंतर्गत सांगितलेली आहे. सुरुवातीला 2009ला ती पात्रता साध्य करण्यासाठी 5 वर्षाचा कालावधी देण्यात आलेला होता. त्या अंतर्गतच बघा, 2000 पॅरा शिक्षक जे होते की नाही वस्ती शाळेचे, मग त्यांच्याकडे DED ही पदवी नव्हती, म्हणून त्यांना 5 वर्षाची मुदत देऊन त्यांना DED करायला लावलं बघा. ते RT कलम 23 अंतर्गतच झालेला आहे. हा घटक लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 25 बघा. कलम 25 विद्यार्थी शिक्षक प्रमाण आहे. PTR असं आपण त्याला म्हणतो. यामध्ये बघा, 1ली ते 5वी साठी 30 विद्यार्थ्यामागं एक शिक्षक आणि 6वी ते 8वी साठी 35 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असं प्रमाण आहे. शिक्षक विद्यार्थी प्रमाण या ठिकाणी आहे. कलम 27 पुन्हा महत्वाचा मुद्दा आला बघा. कलम 27 पुन्हा महत्वाचा मुद्दा आला. तर अशैक्षणिक कामं. तर कलम 27 अंतर्गत अशैक्षणिक कामं आपण नेमू शकत नाही शिक्षकांना. मग कंपल्सरी किंवा शैक्षणिक राष्ट्रीय काम कोणती आहेत? अपवाद आहेत त्याला. एक आहे जनगणना. जनगणनाला आपण नकार देऊ शकत नाही कारण ते राष्ट्रीय कार्य आहे. निवडणुकीच्या कामाला आपण नकार देऊ शकत नाही कारण राष्ट्रीय काम आहे, आपलं कर्तव्य आहे. आपत्ती निवारण, कोविड काळामध्ये अनेक शिक्षकांना ड्युटी आलेली होती. मग हे आपत्ती निवारण, हे 3 जे काम आहेत की नाही, ही याला आपण नकार देऊ शकत नाही, विरोध करू शकत नाही कारण ती आपली कर्तव्य आहेत. बाकीच्या अशैक्षणिक कामासाठी शिक्षकाची नेमणूक करता येणार नाही असं कलम 27 अंतर्गत सांगितलेलं आहे. आणि कलम 28 बघा, खाजगी शिकवणीस मनाई कलम 28 मध्ये सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर आत्ताच हा मुद्दा झालेला आहे. प्रकरण 5 मध्ये कलम 29 आणि 30 पुन्हा महत्वाचे मुद्दे आहेत. कारण कलम 29 आहे आपल्या CCE संदर्भात. म्हणजेच आपला अभ्यासक्रम आणि मूल्यमापन, आपण जे मूल्यमापन करतो CCE सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, हे कलम 29 मध्ये येतं. आणि कलम 30 अंतर्गत येते परीक्षा व अभ्यासक्रम पूर्तता प्रमाणपत्र. तुम्ही कधी विद्यार्थी संचिका किंवा नोंदवही पाहिली असेल, शेवटचं पान असतं बघा. 1ली ते 8वीचं पूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी प्रमाणपत्र द्यायचं असतं की या विद्यार्थ्यांनी 1ली ते 8वीचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे असे प्रमाणपत्र देण्यात येते. हे प्रमाणपत्र कलम 30 अंतर्गत आहे. आणि आपलं जे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अभ्यासक्रम जे आहे ते कलम 29 अंतर्गत आहे. CCE आपण उद्या सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे मी इथं सांगत नाही. तर बघा, अभ्यासक्रम मध्ये संविधानातील मूल्यांची जोपासना, मातृभाषेतून शिक्षण, बालकेंद्री पद्धत म्हणजे भीतीमुक्त वातावरण आणि बालकाचा सर्वांगीण विकास. पुन्हा मी तुमचं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यांचा संयोग करते. बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याचा विचार केला जातो. बालकांना मातृभाषेतून शिक्षण का द्यायचं याचा विचार केला जातो. मूल्यांचा विचार बालमानसशास्त्रामध्ये केला जातो. बालकेंद्री पद्धत कशी वापरायची, कोणकोणत्या मानसशास्त्रज्ञांनी कोणकोणत्या पद्धती, कोणते प्रयोग करून काढलेले आहेत, हा घटक सुद्धा आपला आहे.
म्हणून बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र एकमेकाशी निगडीत आहेत. तर आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे अभ्यासक्रम आणि मूल्यमापन कलम 29 आणि प्राथमिक शिक्षण 8वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र कलम 30 अंतर्गत दिले जातात. त्यानंतर बघा, बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कलम 31 आणि 32 अंतर्गत कलम 31 अंतर्गत आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, त्याला NCPCR म्हणतात. आणि कलम 32 अंतर्गत आहे SCPCR, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. तर बघा, या घटकावर मात्र आता खूप सर्वांचं लक्ष केंद्रित आहे बघा. विद्यार्थी सुरक्षा समिती जे शाळेत आता सुरू आहे, सखी सावित्री समिती जी आहे, महिला तक्रार निवारण समिती जी आहे, या सगळ्या ज्या समित्या आहेत, विद्यार्थी सुरक्षा सर्वात महत्वाची बघा. CCTV कॅमेरे तुमच्या शाळेत बसवले जात आहेत, विद्यार्थी समितीवर आधारित अनेक कार्य होत आहेत. त्यासाठी अभ्यासाचा दृष्टिकोन कसा ठेवायचा, सध्या शासनाचं फोकस कशावर आहे त्या संदर्भात, त्यासाठी मुळे NCPCR आणि SCPCR म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि SCPCR म्हणजे राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, या अंतर्गत आपली विद्यार्थी समिती विद्यार्थी सुरक्षेवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. कलम 33 आणि 34 काय बघा, कलम 33 जे आहे की नाही ते राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना आहे आणि कलम 34 आहे ते राज्य सल्लागार परिषद आहे. तर बघा, इथं या आपल्या बालहक्क संरक्षणाला म्हणा किंवा RT 2009 ला सल्लागार समिती किंवा योग्य निर्णय घेण्यासाठी सल्ला देण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. तर आत्ताच आपण सांगितलेलं आहे इथं तक्रार SCPCR राज्य बाल हक्क आणि NCPCR राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, आणि त्याच पद्धतीने सल्लागार समिती 33-34 राष्ट्रीय बाल परिषद जी आहे सल्लागार समिती, यामध्ये 15 सदस्य असतात आणि राज्य सल्लागार समिती यामध्ये सुद्धा 15 सदस्य असतात. आपण ते 15 सदस्य कोणते ते आधी बघूया, मग इकडे येऊया. एकच मिनिट, एक मिनिट, ह्या स्लाइड मध्ये आहे. बरं ठीक आहे, आपण उद्याच्या तासाला किंवा नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघूया. 15 सदस्य कुठून निवडले जातात हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आता मी कलम 19 एक तुम्हाला सांगितलं होतं बघा, कलम 19 महत्वाचा आहे. त्या अंतर्गत बघा, सर्व शाळेमध्ये हवामानास अनुकूल अशी पक्की इमारत असायला हवी, प्रति शिक्षक एक स्वतंत्र वर्गखोली असायला हवी असं RT मध्ये सांगितलेलं आहे. स्वच्छतागृह प्रत्येक 60 विद्यार्थ्यामागं एक युनिट, मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, एक युनिटमध्ये एक शौचालय आणि 3 मुताऱ्या असतात. आणि त्याच पद्धतीने पिण्याच्या पाण्यासाठी प्रति विद्यार्थी 2 लिटर पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं धरून प्रति विद्यार्थी 5 लिटर असं पाण्याची जी क्षमता आहे शाळेत ती असायला हवी, साठवणूक असायला हवी. आणि मैदान जर पाहिलं तर मैदान इथं दिलेलं आहे बघा, एकच मिनिट. खेळण्यासाठी 500 विद्यार्थ्यामागे किमान 2000 स्क्वेअर फूट चौरस मीटर मैदान असायला हवं आणि संरक्षक भिंत 60 फूट उंच असलेली संरक्षक भिंत म्हणजे कंपाऊंड वॉल असायला हवं. रॅम्प असायला हवा प्रत्येक शाळेमध्ये, विकलांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्पचा जो उतार आहे तो 1:12 असा असायला हवा. आणि स्वयंपाकगृह स्वतंत्र असायला हवं. ग्रंथालयामध्ये प्रति विद्यार्थी, आता समजा तुमच्या शाळेचा पट 100 असेल तर 500 पुस्तकं तुमच्या ग्रंथालयात असायला हवीत. आता माझी शाळा सुंदर शाळा, स्वच्छ शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा म्हणा किंवा स्क्रॅप म्हणा, यामध्ये जेव्हा गुणगान केलं जातं तेव्हा या मुद्द्याला धरून पाहिलं जातं बघा. त्यानंतर बघा, काळासोबत काही महत्वाचे बदल झालेले आहेत. 2012 मध्ये एक बदल झाला, इथं बघूया. 2012 मध्ये RT मधून मदरसा वैदिक पाठशाळा कायद्यातून वगळण्यात आलेले आहेत. 2017 मध्ये आपण म्हटलं होतं की नाही, शिक्षकाला कलम 23 नुसार शिक्षकांची अहर्ता पात्रता मिळवण्यासाठी 5 वर्षाऐवजी 2017ला 4 वर्षाची मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर 2019ला 5वी ते 8वी मध्ये नापास करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेऊन सुद्धा जर विद्यार्थ्यांनी अपेक्षित क्षमता प्राप्त केल्या नाहीत तर त्या विद्यार्थ्याला त्याच वर्गात आपण ठेवू शकतो. 2024 मध्ये NEP 2020च्या अनुषंगाने मूल्यमापन आणि परीक्षा पद्धतीचे नवीन नियम लागू आहेत. हा मुद्दा महत्वाचा आहे बरं का. परीक्षा पद्धती आणि याचे नवीन नियम कोणते आहेत बघा.
परक किंवा नॅस मध्ये येतात तसं आकलनावर आधारित प्रश्न आहेत. आणि NEP 2020 नुसारच आपण म्हणत होतो केंद्र प्रमुख परीक्षा, त्यामध्ये सुद्धा बदल NEP 2020च्या बेसिकवर झालेला आहे. आणि सांगता येत नाही TET सुद्धा ज्ञानाऐवजी तुम्हाला हा जे घटक शिकवले जातात ते कितपत आकलन झालेले आहेत त्या आकलनावर आधारित प्रश्न विचारण्याची शक्यता, दाट दाट शक्यता आहे. कारण परीक्षा पद्धतीमध्ये बदल जर झाला तर अशा पद्धतीचा बदल होण्याची शक्यता आहे. NEP 2020 नुसार आकलनावर आधारित, मग ब्लूम्स टेक्सॉनॉमीचे जे काही 6 पातळ्या आहेत त्यावर आधारित प्रश्न येण्याची शक्यता आहे. कारण तो अनुभव केंद्रप्रमुख परीक्षेला आपण सर्वांनी घेतलेला आहे. ओके. म्हणून हा जे प्रत्येक शिक्षक आमचे जे घटक सांगतात की नाही ते सविस्तर ऐकून घ्या, समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला सहज पद्धतीने जर आकलन झालं तर यावर आधारित कसेही प्रश्न विचारू दे तुम्ही सहजपणे सांगू शकता. तर इथं थोडक्यात RT 2009चा परिचय इथं दिलेला आहे. महत्वाचे मुद्दे: 86वी घटना दुरुस्ती, यामध्ये कलम 21 म्हणजे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला. 1 एप्रिल 2010 ला लागू झालेला आहे. प्रकरण कलमे लक्षात ठेवण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. त्यानंतर बघा इथं 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण हा मुद्दा विचारू शकतात. पुन्हा 25% आरक्षणाची तरतूद, खाजगी विनाधून शाळेमध्ये 25% जागा वंचित आणि दुर्बल घटकासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. शाळांमधील विद्यार्थी शिक्षक प्रमाण 30 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक, 1ली ते 5वी साठी, 6वी ते 8वी साठी 35 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक. यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल. समजा एखाद्या शाळेमध्ये शाळेचा पट 62 असेल तर तिथं किती शिक्षक बसू शकतात असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. किंवा शाळेचा पट 120 असेल तर तिथं 1 ते 5 वर्गासाठी किती शिक्षक बसू शकतात असा आकलनावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. ओके. त्यानंतर आहे बघा कलम 13 महत्वाचा, कॅपिटेशन फी किंवा चाळणी पद्धत आता पूर्णतः बंद आहे. कलम 17 शिक्षेस मनाई आहे, कोणत्याही प्रकारची शिक्षा आपण विद्यार्थ्यांना करू शकत नाही. RT मध्ये महत्वाच्या सुधारणा 2012 ला मदरसा, वैदिक पाठशाळा, धार्मिक शाळा वगळण्यात आल्या. 2019 ला नो डिटेन्शन पॉलिसी म्हणजेच त्याच वर्गात 5वी आणि 8वी साठी परीक्षा पद्धतीमध्ये बदल झाला. 2024 ला NEP 2020 नुसार परीक्षा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे. हा बदल सर्व स्तरावर होण्याची शक्यता आहे. म्हणून आपणही त्या संदर्भात सर्व घटक आकलनासह समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं आज हा घटक अभ्यासलेला आहोत RT. आता फक्त अवघ्या 10 मिनिटामध्ये तुम्हाला मी अवघ्या 10 मिनिटात म्हणते बरं का. महाराष्ट्र अधिनियम आपण फक्त एंड पाहूया. कारण कसं आहे RT 2009 वर आधारितच महाराष्ट्राने अधिनियम ठरवले 2011 ला. महत्वाचे घटक आपण पाहूया. RT 2009 अंतर्गत 2011 ला महाराष्ट्र शासनाने या 1 एप्रिल 2000च्या RT 2009च्या अंतर्गत एक कलम होतं, कलम 38 होतं की राज्य शासनाला मिळालेला अधिकार, राज्य शासनाने याची अंमलबजावणी करायचं. या कलमावर आधारित 11 ऑक्टोबर 2011 ला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी केली. हा मुद्दा IMP आहे, एवढा लक्षात ठेवा. फक्त महत्वाचे मुद्दे मी सांगते. आत्ताच हा घटक सांगितलेला, इथं कलम लक्षात ठेवण्याची गरज नाही. आणखीन एक दुर्बल घटक, वंचित घटक आपला झालेला आहे. नजीकची शाळा झालेली आहे 1 किलोमीटरच्या आत 1ली ते 5वी साठी, 6 ते 8 साठी 3 किलोमीटरची अट. आणि जे मोफत सक्तीचं शिक्षण आहे त्या संदर्भात SCRT ची भूमिका असणार आहे. वयानुरूप प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पुरवणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे. त्या अंतर्गत विद्यार्थी मित्र नावाची पुस्तिका तुमच्या शाळेला आलेली आहे. त्यानंतर बघा इथं नजीकची शाळा झालेला आहे आपला मुद्दा. आपण दुर्बल वंचित घटक जे RT मध्ये कलम आहेत की नाही त्यावर आधारितच महाराष्ट्र शासनाचा अधिनियम 2011 आहे. आता इथं बघा तिथं शाळेचा नियम 18 होता कलम, इथं नियम 11 आहे. शक्यतो नियम जवळपास सारखेच आहेत म्हणून आपण तिथं वेळ घालवायचं नाही, कारण 1 ते 2 प्रश्न फक्त आपले यावर येणार आहेत. आपण शेवटचा भाग आता फक्त पाहणार आहोत. हा भाग मला सांगायचा होता. राज्य सल्लागार मध्ये जे सदस्य असतात त्यांची रचना कशी असते.
तर बघा, राज्य सल्लागारामध्ये अध्यक्ष असतात शालेय शिक्षण मंत्री, उपाध्यक्ष असतात शालेय शिक्षण राज्यमंत्री. हा घटक लक्षात ठेवा. पुन्हा यांची जी रचना असते, यामध्ये 50% महिला असतात आणि किमान 4 सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक यापैकी असतात. एक सदस्य बालकांचे, विशेष बालकांची गरज, विशेष बालक म्हणजे काय हो, तर विकलांग किंवा दिव्यांग याविषयी तज्ज्ञ असणार आहे. आणि एक सदस्य पूर्व प्राथमिक क्षेत्रातील तज्ज्ञ असणार आहे. आणि किमान 2 सदस्य हे अध्यापन क्षेत्रामधले तज्ज्ञ असणार आहेत. तर ही रचना मागा मला सांगायची होती म्हणून मी पुन्हा ही स्लाइड दिली. तर 2011चा जो अधिनियम आहे महाराष्ट्राचा, यामध्ये 2019चे जे नियम झाला त्यामध्ये 29 मे 2023 रोजी बदल झाला. आरटी मध्ये जे 2019ला कलमामध्ये बदल झाला 5वी ते 8वीच्या परीक्षा पद्धती संदर्भात, महाराष्ट्रामध्ये तो 29 मे 2023ला बदल झाला. 5वी आणि 8वीच्या परीक्षा पद्धतीमध्ये, मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल झाला. आणि या धोरणानुसार महाराष्ट्र नियमावली नियम 3 आणि 10 मध्ये त्यांनी अधिकृत बदल केलेला आहे. नियम लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण आपल्या अध्यापन शास्त्रावर आपल्याला कमीत कमी 1 किंवा 2 प्रश्न फक्त विचारण्याची शक्यता आहे, म्हणून आपण जास्त वेळ यावर घालवणार नाही. तर बघा, इथं आतापर्यंत आपण आरटी 2009 अभ्यासलेला आहे. आपण थोडक्यात इथं 2011चा अधिनियम पाहूया. तर या आरटी 2009ची आता प्रश्न विचारते मी. जर तुमचे माईक जर ऑन झाले तर बरं होईल. प्रश्न घेऊया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारचे प्रश्न असतील. बघा, प्रश्न पहिला. आरटी कायदा, भारतात आरटी कायदा कोणत्या तारखेपासून लागू झाला? माईक असतील तर फास्ट उत्तर द्या. 5 मिनिट, आपण 9:15ला थांबणार आहोत. भारतात आरटी कायदा कोणत्या तारखेपासून लागू झाला? चॅट बॉक्समध्ये उत्तर दिलं तर 1 एप्रिल 2010. 1 एप्रिल 2010. तर बघा, 86वी घटना दुरुस्ती 2002ची आहे. कलम 21 हा कोणत्या मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे? स्वातंत्र्याचा अधिकार, का शिक्षणाचा अधिकार, का समतेचा? कोणता? शिक्षणाचा अधिकार. बरोबर, शिक्षणाचा अधिकार. त्यानंतर बघा, कलम लक्षात ठेवण्याची गरज नाही. पुढे बघा, कायद्यानुसार बालक म्हणजे कोणत्या वयोगटातील व्यक्ती? 6 ते 14 वयोगटातील. 14 वर्ष वयोगट. बरोबर. प्राथमिक शिक्षण कोणत्या इयत्तेपर्यंत आता केलेलं आहे आरटी नुसार? प्राथमिक शाळा, प्राथमिक 1 ते 8. बरोबर. कॅपिटेशन फी म्हणजे काय? बघा, सरकारी फी, परीक्षा फी, गणवेशाचा खर्च, शाळेच्या फी व्यतिरिक्त इतर देणगी. हा, बरोबर. शाळेच्या फी व्यतिरिक्त इतर देणगी. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालकांचे प्रमाण किती टक्के असते? 75%. बरोबर, 75. महिला सदस्य 50%. तिकडे गेलं खरं किती घेतलं बरं
जे खाना का